पर्यटन रोजगार अनेक राज्यांनी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात केली आहे आणि ती त्यांची बलस्थान आहेत. मग केरळ असेल, काश्मीर असेल किंवा कन्याकुमारीपर्यंत विचार केला तर त्यांच्याकडे पर्यटन स्थळं ज्या प्रमाणात विकसित झाली त्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढली आणि त्याच्यातनं रोजगार निर्मितीसह त्यांच्या राज्याचं आर्थिक स्रोत उंचावलं. आता रत्नागिरी शहराचा आणि आजूबाजूचा विचार केला तर रोजगारातून पर्यटनाचा रोजगार मिळेल हे आज सगळेच राजकीय मंडळीकडून म्हणा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून म्हणा वारंवार सांगितलं जातं. पण रत्नागिरी शहर आणि तालुक्याचा विचार केला तर गेल्या काही वर्षात रत्नागिरी शहरामध्ये जे पर्यटकांना आकर्षित करणारी काही ठिकाणं जी अस्तित्वात आली त्यामधून रोजगार निर्मिती होते आणि पर्यटकांची संख्यासुद्धा वाढते. आपण नेहमी चर्चेला जातो ते गणपतीपुळे महाराष्ट्रात नव्हे तर किंबहुना देशभरात असलेले पर्यटन स्थळ असेल किंवा श्रद्धास्थानसुद्धा असेल आणि त्यामुळे त्या गणपतीपुळ्याचा विचार केला तर गेल्या वर्षी गणपतीपुळ्याला जवळजवळ 57 ते 58 हजार भाविकांनी म्हणा पर्यटकांनी भेट दिली आणि त्याचबरोबर त्यांच्या MTDCचं उत्पन्न साधारणपणे जवळजवळ 10 कोटीच्या घरात गेलं. रत्नागिरी शहराचा विचार केला तर गेल्या काही वर्षामध्ये पालकमंत्री उदय सामंतांनी काही अशी ठिकाणं पर्यटकांसाठी किंवा विरंगुळ्याची ठिकाणाची निर्माण केली. त्यामध्ये मग शिवसृष्टी असेल, मल्टीमीडिया 3D असेल, आपण ज्या ठिकाणी उभे राहू त्या जिजामाता उद्यानमधला अश्वारूढ हा छत्रपती संभाजीराजांचा पुतळा असेल किंवा त्याचबरोबर तारांगण असेल, ह्या सगळ्यांचा विचार केला तर रत्नागिरी शहरातलं पर्यटन नक्कीच वाढतंय. कारण आज आपण शहरात बघितलं तर साधारणपणे लॉजेस असतील, हॉटेल्स असतील किंवा वेगवेगळे कोकणी पदार्थ मिळण्याची जी ठिकाणं असतील, स्टॉल असतील त्याच्यावरती सुद्धा आपण गर्दी पाहतोय. रत्नागिरी शहराच्या ह्या 4-5 ठिकाणांचा विचार केला तर गेल्या वर्षभरातली आकडेवारी पर्यटकांनी दिलेली भेट ही सुद्धा दिलासादायक आहे असंच म्हणावं लागेल. पर्यटक आला त्याने पाहिलं तर मार्केटमध्ये फिरतो, काहीतरी खरेदी करतो आणि त्याच्यातून काही व्यापाऱ्यांना त्याच्यामधून 4 पैसे मिळतात, काही रोजगार निर्मितीची साधनं तयार होतात. मग कोणाला रिक्षा लागत असेल, कोणाला 4 चाकी जिल्हा फिरायला असेल, हॉटेल लॉजिंग या सगळ्या गोष्टी अनायासाने त्याने आल्या. आपण रत्नागिरी शहराचा विचार केला तर शिवसृष्टीमध्ये गेल्या वर्षभराचा विचार केला तर जवळजवळ साधारणपणे 4,500 हजार पर्यटकांनी या बाहेरच्या लोकांनी शिवसृष्टीला भेट दिली साधारणपणे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे ह्या ठिकाणी उभे आहोत ते जवळजवळ 40 ते 45 हजार बाहेरचे पर्यटक हे आपण पाहतोय हे स्थानिक मंडळी आहेत त्यांनी भेट दिली. मल्टीमीडिया जे आहे अतिशय दर्जेदार आहे, किंबहुना कोकणातलं पहिलं आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 हजार लोकांनी मल्टीमीडिया शो पाहिला, त्या ठिकाणी भेट दिली. त्याचबरोबर तारांगणमध्ये सुद्धा तीच आकडेवारी समाधानकारक आहे, 5,500-6 हजारच्या आसपास आहे. टिळक जन्मस्थानचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला पर्यटकांनी त्या ठिकाणी टिळक स्मारकाला जन्मभूमीला भेट दिलेली आकडेवारी सांगते. जवळजवळ तिथं वर्षभरामध्ये लाखभर लोकांनी भेट दिली आणि त्यामुळे एकंदरीतच विचार केला तर रत्नागिरी शहरातलं पर्यटन वाढतंय. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती पण काही प्रमाणात होते आणि रत्नागिरी शहराची असेल, तालुक्याचा असेल विचार केला तर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी काही चांगले उपक्रम पालकमंत्री उदय सामंतांनी पर्यटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू केले आणि त्याची कुठेतरी आता परिणिती आपल्याला दिसायला लागले. कारण कोकण हे निसर्गाने दिलेलं एक मोठं कोकणाला निसर्गाने दिलेले दानच आहे म्हणा आणि निसर्ग इतका भरभरून कोकणावरती फिदा आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला अनेक अशी ठिकाणं की तिथं विरंगुळ्याची आपल्याला साधनं पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने आपण आज ह्या संपूर्ण शहरातल्या या पर्यटनाच्या वाढीकरता किंवा पर्यटनांना विरंगुळ्याची ठिकाणं असतील किंवा एक नवीन साधनं मल्टीमीडिया 3 असेल किंवा लहान मुलांना विज्ञानाच्या दृष्टीने अभ्यासक्रम तारांगण हा सुद्धा विषय तितकाच महत्त्वाचा आहे. हिंदुत्वाचा ज्वलंत पुकार करणारे म्हणा किंवा ज्वलंत तेजस्वी असं मानेदार व्यक्तिमत्व ऐतिहासिक संभाजीराजे असतील किंवा त्याचबरोबर लोकमान्य टिळक जन्मभूमी असेल, अशी अनेक ठिकाणं ही शहरात चांगल्या प्रकारे आता लोकांना पर्यटकांना एक वेगळ्या प्रकारचं दालन त्या लोकांकरता उपलब्ध झालेलं आहे आणि त्या माध्यमातून हे पर्यटन वाढीला चालना मिळते आणि त्याचबरोबर त्यातनं रोजगार निर्मिती होते. एकंदरीत विचार केला तर रत्नागिरी शहरातलं पर्यटन वाढतंय, पर्यटन रोजगार सुद्धा वाढतोय आणि येत्या काळामध्ये रत्नागिरी शहर हे किंबहुना महाराष्ट्राचे नव्हे तर देशाच्या नकाशावरती एक अतिशय दर्जेदार पर्यटनदृष्ट्या नावाजलेलं शहर असेल असाच नावलौकिक मिळवेल असं एकंदरीत ह्या आकडेवारून म्हणता येईल. जिजामाता मुद्द्यामध्ये 800 वर्ष असा छत्रपती संभाजीराजांचा पुतळा उभा
आणि त्याच्यानंतर एक क्रेज निर्माण झाली त्या पुतळ्याबद्दल, एक अस्मिता लोकांमध्ये जागृत झाली. आपण या ठिकाणी जिजामाता उद्यान गेले काही वर्ष पाहत आहे, देखभाल पाहत आहे. काय तुमचा अनुभव, काय पर्यटकांची संख्या बाहेरच्या येणाऱ्यांची काय एकत्रित परिस्थिती? जिजामाता उद्यानामध्ये 2 वर्षापूर्वी हा पुतळा याची निर्मिती झाली नगर परिषदेकडनं जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर स्वाभाविकपणे संभाजी महाराजांच्या ह्या पुतळ्याला पाहण्यासाठी किंवा संभाजी महाराजांच्या या पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी म्हणून सुद्धा अनेक पर्यटक पश्चिम महाराष्ट्रातनं किंवा मुंबईमधनं किंवा महाराष्ट्राच्या इतर काही जिल्ह्यांमधनं या जिजामाता उद्यानाला भेट देण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. गेल्या वर्षी आता आपण जिथे उभे आहोत याच्याच बेसमेंटमध्ये संभाजी महाराजांच्या जीवनपटावरील काही म्युरल्सचं दालन 1 वर्षापूर्वी उघडण्यात आलं आणि त्यामुळे सुद्धा संभाजी महाराजांचे भक्त किंवा संभाजी महाराजांना मानणारा जो वर्ग आहे याला हा आवर्जून इथे आता उपस्थिती दर्शवायला लागलेला आहे. आणि एप्रिल मे महिना असेल किंवा डिसेंबर जानेवारीचा हा भाग असेल, गेल्या वेळेला 6 महिने पावसाळा होता तेव्हा प्रमाण कमी होतं, परंतु दिवाळीपासून आता पुढे आणि ह्या पुढच्या महिन्याभरात साधारणतः पाऊस येईपर्यंत एक चांगल्या प्रकारची संख्या या उद्यानामध्ये निश्चितपणे पर्यटकांची आम्हाला बघायला मिळेल अशी आम्हाला निश्चितपणे आशा आहे. आणि गेले वर्षभरात साधारणतः नव्याने पर्यटक जे आलेत ते 50,000 40 ते 50,000च्या दरम्यान पर्यटकांनी ह्या उद्यानाला भेट दिली आहे. आणि काही प्रमाणात दर रविवारी येणारे स्थानिक नागरिक आहेत की जे या उद्यानामध्ये मुलांना आणि घेऊन आपल्या फॅमिलीला घेऊन येतात. आणि अशा प्रकारे ही संख्या जी आहे ही निश्चितपणे गेल्या 2 वर्षापूर्वी जी संख्या होती त्याच्यापेक्षा या 2 वर्षामध्ये त्याच्यात वाढ झालेली दिसून येते. फक्त गेल्या वर्षी लवकर पावसाळा आला होता, 20 मेच्या पूर्वी पाऊस आल्यामुळे थोडा त्याचा परिणाम झाला होता. परंतु जर पाऊस 1 जूनपर्यंत किंवा 10 जूनपर्यंत 5-10 जूनपर्यंत जर आपल्याकडे आला नाही तर ही संख्या याही वर्षी चांगल्या प्रकारे पुढच्या महिन्यात आम्हाला दिसेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.